तर पुण्यामध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडलेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठीच्या नावावर ही चर्चा झाली आहे। महापौर उपमहापौर पदासाठी भाजप उद्या अर्ज भरणार आहे। महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत सस्पेन्स कायम आहे। पिंपरी चिंचवड पालिकेच्या महापौर पदासाठी रवी लांडगेंकडून अर्ज करण्यात आलाय। भाजपाकडून पिंपरीच्या महापौर पदासाठी रवी लांडगेंनी अर्ज भरलेला आहे। उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आलाय। मात्र शीतल शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी नाराजी व्यक्त केल्यानंतर ऐनवेळी भाजपने शर्मिला बाबर यांना उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करायला लावला। तर कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी उद्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय। तब्बल 5 वर्षांनंतर उद्या सावरकर सभागृह गजबजणार असून निवडीसाठी विशेष सभा पार पडणार आहे। पाहूयात। डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उद्या महापौर आणि उपमहापौर यांच्या नियुक्तीसाठी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या उभा आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वतंत्र वीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात आणि आपण पाहू शकता या ठिकाणीच उद्या जे आहेत महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहे। यासाठी या सभागृहाची या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर महापौर असतील उपमहापौर असतील यांच्या बसण्याची आसन व्यवस्था असेल, त्याचबरोबर 122 नगरसेवक जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आहेत त्यांना देखील बसण्याची आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी सोफा असेल किंवा इतर रंगरंगोट्या असतील, CCTV असेल, या सगळ्या गोष्टीची देखरेख या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गेले 10 वर्षापासून बंद असलेले सभागृह उद्या पुन्हा एकदा नगरसेवक आल्याने गजबजलेलं दिसून येणार आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। तर पनवेल महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी पूर्ण झालेली आहे। लीना गरड यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 5ही नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आहे। तर हरित महाराष्ट्रासाठी 300 कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्देश दिलेले आहेत। वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केले। राज्य सरकार गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय। शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये म्हणून निर्णय घेतल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। कोणत्याचं कर्ज कमी होत नाही, कर्जावर व्याज, व्याजावर सरळ व्याज एवढं चाललंय की शेतकरी आत्महत्येचा विचार करतोय। शेतकऱ्याला आत्महत्येकडे जाऊ द्यायचं नाही आणि म्हणून मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। गरीब शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे। आपलं सरकार शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय करणार आहे।